नमस्कार. आज आपला तिसरा दिवस खंडोबाच्या वारीचा. काल तुम्ही बघितलं असेल की आम्ही यादगीरला निघालो होतो, पण यादगीरच्या रस्त्याने जातानाचे जे रोड्स होते ते अतिशय खराब होते आणि त्यामुळे मग एवढा दमायला झालं की जवळजवळ एक 5.5 तासाचं अंतर बाकी असताना आम्ही असा विचार केला की आता 11 वाजत आलेत, आपण हॉटेल घेऊया म्हणून. आणि मग आम्ही हॉटेल घेतलं आणि रात्री एवढं दमलो होतो त्यामुळे आल्या आल्या आम्हाला काय हॉटेलचे टूर देता आले नाही. पण हे असं आम्हाला हॉटेल मिळालं. पुस्तकीमध्ये आम्ही थांबलो. पुस्तकी म्हणून ऑन द वे हॉटेल बऱ्यापैकी आहे आणि आम्हाला या हॉटेलचे 1000 रुपीज पर नाईट असे चार्जेस पडलेले. आता राहिलेला जो आपला हे प्रवास तो आता आपण इकडनं चालू करणार आहे आणि यादगीरला पोचल्यानंतर परत एकदा आपण भेटूच. बाद में ऐसा हाईवे रोड कैसा लेफ्ट में जाकर राइट में जाता ना, वही की लेफ्ट साइड में किधर वो इधर वो अच्छा वो पुस्तकीवरून आपण निघालेलो आहे आणि आता यादगीर दाखवतंय 4 तास 12 मिनिटं 185 किलोमीटर. आणि शक्यतो तर तुम्ही दिवसाच प्रवास करा, कारण या रोडला प्रचंड स्पीड ब्रेकर आहेत आणि स्पीड ब्रेकरला मार्किंग नसल्यामुळे रात्री स्पीड ब्रेकरवरनं गाडी आदळण्याची उडण्याची जास्त शक्यता आहे. अजून 81 किलोमीटर आहे आणि 1 तास 50 मिनिटं बाकी आहे. प्रॉब्लेम काय होतोय की रोड छोटा आहे, ओव्हरटेक करतात समोरून बाईकवाला जरी आला तरी ओव्हरटेक करता येत नाही, किंवा बाईकवाला जरी समोर चाललाय त्याला ओव्हरटेक करतात, जरी समोर एखादा बाईकवाला आला तरी ओव्हरटेक करतात. खूप बारीक रोड आहे त्यामुळे तो एवढा डिस्टन्स लावला. जर गुगलचं कॅल्क्युलेशन आहे तर परफेक्ट आहे. टायमिंग एकदम परफेक्ट दाखवतो, कधी पोहोचणार आहे सगळं कॅल्क्युलेशन. थोडा दुष्काळी भाव पडतो, भावाला सगळी दूर दूर पर्यंत फक्त शेतीच आहे, पण अजूनपर्यंत तर काय पाऊस नसल्यामुळे काय यांनी फक्त पेरणी केलेली आहे. हे झालेले खराब झालेले आहेत का? नाही, भात शेतीच आहे. भात शेती, भात शेती आता ते काढून आता पावसाच्या पूर्वी तयारी करते, मशागतीला लागते. दोन दिवस आपण कंटिन्यू डोसा मिळलीच खातो. जिथे जिथे जेवण आपण हो, सगळीकडचंच टेस्ट एकदम बेस्ट होती.
तर एवढंच आहे की इथे बाईकवाल्यांना ओव्हरटेक करताना पण खूप काळजी घ्यावी लागते. साईड ला जाताना अजिबात आरशात बघत नाही. आरसा फक्त केस विसरायला ठेवला असं वाटतं. त्यामुळे काय त्यांची काळजी पण आपणच घ्यायची आणि आपल्या गाडीची काळजी पण आपणच घ्यायची. लँडस्केप तर फार सुंदर आहेत तसे. आता आम्ही यादगीरच्या खंडोबाला आलेलो आहे आणि जवळजवळ 5.5 तासाचा प्रवास झाला. इथे येताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे तिथे माकडं खूप आहे आणि कुठल्याही प्रकारची खाण्याची वस्तू घेऊन येऊ नका वरती, तर ते 100% तुमच्या मागे लागतं. मल्लपूरचं म्हणजे डोंगरावर आहे, थोडंसं पायऱ्या चढून जावं लागतात. आणि आता वरती चाललंय.
बाण आहे मला एक उत्सव मूर्ति बाण मला एक असं मंदिर किधर है? मला एक मला बाण का मंदिर यही है ये है ना? हाँ उत्सव मूर्ति देव उत्सव मूर्ति सेंटर खंडोबा मासा बाण हम जेजुरी से है. हाँ आता यादगीर मधून आपण निघालेलो आहे आणि यादगीरचा खंडोबा आपला झालेला आहे, पण यादगीर सिटी पासून जवळजवळ 19 किलोमीटर थोडस पुढे जावं लागतं आणि वरती डोंगरामध्ये ते मंदिर आहे. आता इकडनं आपण निघालेलो आहे बिदरला आणि जवळजवळ 4 तासाचं रनिंग आहे आणि 196 किलोमीटर गुगल मॅपवरती दाखवते. तर आपण प्रयत्न करूया. आता वाजलेले आहेत 5:15, त्यामुळे बघूया आपण कुठपर्यंत जाऊया. आमचा विचार झाला की थोडंसं अगोदर ते थांबावं की जेणेकरून सकाळी सकाळी फ्रेश मध्ये उठून लवकर जाऊन देवदर्शन करता येईल. आणि लवकर जाण्याचा फायदा म्हणजे काय की गर्दी नसते. आणि इथे एक नोटीस केलं की इथल्या खंडोबांना जास्त गर्दी नसते, फक्त रविवारी इथं खूप गर्दी असते. रविवार सोडून इतर दिवशी दर्शन खूप व्यवस्थित आरामात होतं. हा एपिसोड आता आपण इथेच थांबवतोय. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा की जेणेकरून आम्ही अपलोड केलेले लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हर हर महादेव, जय मल्हार.